तर पब्लिक ही आहे एक चमत्कारी विहीर, म्हणून विदर्भातील हजारो लोक आपल्या लहान मुलांना फक्त या विहिरीच्या पाण्याने आंघोळ घालण्यासाठी इथे घेऊन येतात। हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर नो टेन्शन राहा, मी सांगतो ना ही विहीर कुठं आहे, तोपर्यंत घ्या तुम्हाला फॉलो करू। तर मंडळी, ही एक चमत्कारी विहीर जे की परतोळा ते अमरावती मार्गावर आहे आणि परतोळा येथून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे अष्टमासिद्धी देवस्थान, येथे ही लहानशी विहीर आहे आणि या विहिरीचे पाणी अतिशय पवित्र मानले जाते। या विहिरीतील पाण्याने लहान मुलांना आंघोळ घातल्यास त्यांचे आजारापासून संरक्षण होते, म्हणून विदर्भातील अनेक नागरिक आपल्या लहान मुलांना येथे आंघोळ घालण्यासाठी घेऊन येतात। आणि या पाण्यामध्ये काही औषधी गुणधर्म असल्यामुळे या पाण्याने आंघोळ केल्यास मुलं निरोगी राहण्यास मदत होते अशी लोकांची श्रद्धा आहे। आणि इथली एक खास इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यापूर्वी दोर आणि बकेट घेऊन त्या बाल्टीमध्ये विड्याच्या पानावर कापूर लावून नंतर ती बाल्टी विहिरीत सोडली जाते आणि त्यानंतर पाणी काढून मुलांना आंघोळ घातली जाते। आणि ज्यांना मुलं होत नाहीत ते लोक देखील येथे नवस करायला येतात। तसेच लहान मुलं सुदृढ आणि निरोगी राहावीत म्हणून त्यांना 5 बुधवार किंवा 5 शुक्रवार येथे आणून त्यांची आंघोळ घातली जाते। असे केल्याने मुलं चांगले तंदुरुस्त राहतात असे अनेकांचा विश्वास आहे। आणि काही लोक मुलांची आंघोळ झाल्यावर त्यांचे जुने कपडे झाडावर फेकून देतात आणि त्यांना नवीन कपडे घालतात, पण बाळाचे कपडे झाडावर फेकणे हे एकदम चुकीची प्रथा आहे, याचा काहीच फायदा नाही असे इथले पुजारी सांगतात। बाकी आपापला विचार। तर पब्लिक, अशी आहे ही चमत्कारी विहीर। तुम्ही आल्यात का मग कधी या ठिकाणी आंघोळ करायला? कमेंट करून नक्की सांगा बरं। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला कामाचा वाटत असेल ना तर लाईक कमेंट शेअर तर कराच, पण फॉलो कराल तर अजिबात विसरू नका।